महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली आहे. या योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ करताना राज्यातील 7 जिल्ह्यांमधील कर्जमुक्तीसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांच्या प्रातिनिधिक स्वरूपातील यादी जाहीर करण्यात आली आहे. बाबासाहेब पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाने धुमाकूळ घातला असून मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात देखील मुसळधार सरी कोसळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने आज पुण्याच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा रेड अलर्ट कायम ठेवला आहे, तर रायगड, रत्नागिरी, नाशिक व साताऱ्याच्या घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. अशातच हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दुसरीकडे मुंबई, ठाणे आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा जोर राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. एमपीएससी मार्फत आता तलाठी भरती होणार आहे. गट क सेवा संयुक्त परीक्षा 2026 ग्राम महसूल अधिकारी संवर्गासाठी एकूण 5,707 पदांकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. पदसंख्येतील बदल आणि अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्याबाबतचे शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. राज्यातील सीबीएसई, आयसीएसई, आयबी यासारख्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळांशी संलग्न होऊ इच्छिणाऱ्या शाळांना मोठा दिलासा देत महाराष्ट्र शासनाने ना हरकत प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचे बदल केले आहेत. शालेय शिक्षण विभागाने गुरुवारी रोजी या संदर्भातील शुद्धीपत्रक जारी करत पूर्वीच्या शासन निर्णयात सुधारणा केली आहे. 4 मार्च 2020 रोजी निश्चित करण्यात आलेल्या एनओसी प्रक्रियेमध्ये सुधारणा करून अर्जासाठी आवश्यक असलेल्या परिशिष्ट अ ऐवजी सुधारित परिशिष्ट अ लागू करण्यात आला आहे. प्राध्यापक पदोन्नतीच्या परीक्षेत असलेल्या शिक्षकांना मोठा दिलासा देणारा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. प्राध्यापक पदोन्नतीसाठी राज्य सरकारने घालून दिलेल्या अतिरिक्त आणि कठोर निकष अवैध ठरवत न्यायालयाने ते रद्द केले आहेत. तसेच राष्ट्रीय भारतीय वैद्यक प्रणाली आयोग यांच्या वैधानिक नियमांनुसार संबंधित प्राध्यापकाच्या पदोन्नतीच्या अर्जावर नव्याने फेरविचार करण्याचे आदेशही न्यायालयाने संबंधित प्राधिकरणांना दिले आहेत. काँग्रेसच्या दिल्लीतील आंदोलनामुळे देशातील राजकारण चांगलंच तापले. काँग्रेसच्या या आक्रमक पवित्र्यामुळे सरकार बॅकफूटवर जात असल्याचं दिसतंय. परंतु दुसरीकडे महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला. 3 वेळा विधानसभा लढणाऱ्या एका बड्या नेत्यानं पक्षाचा तडकाफडकी राजीनामा देत दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतलाय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कर्णसिंह गायकवाड यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला असून त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील एकूण 9,698 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 11वीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत प्रवेशासाठी नियमित 3 फेऱ्या आणि विशेष 3 फेऱ्या संपल्यानंतरही प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांची विशेष 4थी फेरी उद्या 24 जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कवर प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि गाड्यांची वारंवारता वाढवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून कवच 5.0 ही अत्याधुनिक स्वदेशी ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे सध्या 3 मिनिटांवर चालणाऱ्या लोकल गाड्यांमधील अंतर कमी होऊन त्या दर 2 मिनिटांनी चालवणे शक्य होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ व गट ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट ब सेवा पूर्व परीक्षा तसेच महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा वर्षातून 2 किंवा अधिक वेळा संगणक प्रणालीवर आधारित पद्धतीने घेण्याचा निर्णय जुलै 2027 पर्यंत स्थगित केला आहे. याबाबत आयोगाने शुद्धीपत्रक देखील प्रसिद्ध केले आहे. महसूल विभागाने 7/12 उतार्यातील फेरफार प्रक्रियेला पूर्णपणे डिजिटल स्वरूप दिले आहे. आता अतिरिक्त महसूल आयुक्त, अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी यांच्या अर्धन्यायिक आदेश थेट ऑनलाईन तलाठ्यांच्या कार्यालयात पोहोचतील. आदेश मिळताच एका क्लिकवर फेरफार नोंद होणार असल्याने शेतकऱ्यांचा वेळ वाचणार आहे आणि कार्यालयीन विलंब संपुष्टात येणार आहे. केंद्र सरकारने केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये कार्यरत अधिकारी आणि गैर युनियन पर्यवेक्षक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिलाय. औद्योगिक महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलाय. त्यामुळे देशातील 32हून अधिक सरकारी कंपन्यातील कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा 2027 पासून परीक्षा पद्धतीत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या पद्धतीनुसार मुख्य परीक्षेतील वैकल्पिक विषयाचे 2ही पेपर रद्द करण्यात आले असून मुलाखतीचे गुण 175 निश्चित करण्यात आले आहेत. याबाबत आयोगाने प्रसिद्धी पत्रक देखील जारी केले आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 पर्यंत राहील. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक बाबासाहेब जेजुरकर यांनी केले आहे. राष्ट्रवादीचे नेते व राज्यसभा खासदार पार्थ पवार यांना केंद्रात मंत्रीपद द्यावे अशी मागणी सध्या पक्षातून पुढे येत आहे. या संदर्भात राष्ट्रवादीचे माजी मंत्री सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ होताना पाहायला मिळते. यातच आता नाशिक शहरात डेंग्यूचा वाढता धोका पाहायला मिळतोय. पावसामुळे डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून नाशिकमध्ये जुलैच्या पहिल्या 15 दिवसात 17 रुग्णांची नोंद झाल्याची माहिती मिळते. तर 1 जानेवारी ते 17 जुलै दरम्यान शहरात एकूण 38 डेंग्यूचे रुग्ण आढळले असल्याची माहिती आहे. साचलेल्या पाण्यात कीटकनाशक फवारणी करण्यात येत असून नागरिकांना परिसर स्वच्छ ठेवण्याचे आणि पाणी साचू न देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.